नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण खमंग अशी चटणी बनवूया कढीपत्त्याची। केसासाठी, केस गळत असतील, डायबिटीसाठी, खूप सगळ्या आजारावर ही चटणी चालते बघा। तर ते एक वाटी भरून मी कढीपत्ता घेतलाय, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलं, तर अर्धी वाटी तीळ घेतलं, तर 1 चमचा जिरे घेतले, 1 चमचा मीठ घेतले, 2 चमचे लाल तिखट घेतले मी। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवली ती गॅस पेटवून। आता शेंगदाणे घालूया। शेंगदाणे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याच्यात तेलाचा वापर जास्त करायचा नाही। शेंगदाण्यात मध्ये तेल असते, तिळामध्ये तेल असते। शेंगदाणे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मीडियम गॅस करून, जास्त फास्ट करायचं नाही। शेंगदाणे भाजलेत आता आलेत, आपलं काढून घेऊया। डाग पडोपर्यंत भाजले तर आता आपण तीळ घालूया। तीळ पण ओढेपर्यंत भाजायचं, चटचट उडतात बघा तीळ, तोपर्यंत भाजून घ्यायचे चांगलं खमंग। तीळ भाजायला बघा कसं खमंग सुगंध सुटलाय तिळाचा पण। तीळ आता आपले भाजल्यात काढून घेऊया। तर जिरं भाजून घेऊया आपण। जिरं चांगलं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। आता जिऱ्याचा पण सुगंध सुटलाय बघा। आता काढून घेतले ते जिरं। तर 1 चमचा आपल्याला तेल वापरायचं आहे। आता कढीपत्ता घालूया। ताजा कढीपत्ता आहे बघा, ही गावावरून आणलेला कढीपत्ता आहे। मी कढीपत्त्याचं भजी पण बनवले तर आता आपण कढीपत्त्याची चटणी बनवूया। भरपूर असा मी कढीपत्ता आणला होता आणि फ्रीजमध्ये ठेवलेला होता, तर हिरवागार राहिला बघा। तर कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला। हाताने थोडासा बघायचा कुरकुरीत झाला का, अजून थोडासा कच्चा वाटतोय, परत एकदा भाजून घेऊया चांगला व्यवस्थित। ही चटणी तुम्ही खायला तर खूप फायदेशीर आहे बघा। केस गळत असतील, आता थंडी दिवसात केस गळतात, आपली त्वचा चांगली होते। आता सर्व आपण एका ताटात काढून घेतले बघा। कढीपत्ता, शेंगदाणे, तीळ, जिरं थंड व्हायला ठेवले। तर थंड झाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। ज्याला कोणाला डायबिटीस असेल त्यांनी सुद्धा ही चटणी खाल्ली तर खूप फायदेशीर आहे बघा। कढीपत्त्याने कशी डायबिटीस पण नियंत्रणात येते। रोज तुम्ही 4 पानं खाल्ले तर खूप फायदेशीर आहे डायबिटीवाल्यांना। आता आपण लसणाचा 1 गड्डा घातलाय बघा, म्हणजे 5-7 पाकळ्या घातल्या त्या। आता लाल तिखट घालूया। 1 चमचा मीठ घालूया चवीपुरतं। आता आपण वाटून घेणार, दरदरीत वाटून घ्यायचा, जास्त पण बारीक नाही करायचं। अशा पद्धतीने मी वाटून घेतली बघा चटणी। खूप चवीला पण भारी होते। तुम्ही असं जेवताना सुद्धा तोंडी लावू शकता चटणी ही। मी काय पण करून आपल्या शरीरात कढीपत्ता गेला पाहिजे म्हणून आपण ही चटणी खमंग बनवली बघा। आपण कसं कशात पण असं डाळीत फोडणीला भाजीत घातलं तर काढून टाकतो, ते का आपण नुसताच त्याचा स्वाद जातोय, पण पाला आपण काय खात नाही। एका बाउलमध्ये काढून घेऊया काचेच्या। तुम्ही काचेच्या भरणीत पण ठेवू शकताय बघा, बंद। स्वच्छ धुवून सुकी करून भरणी घ्यायची आणि ठेवायची। अगदी 2 महिने चटणी राहते बघा, काय सुद्धा होत नाही चटणीला। तुम्ही प्रवासात सुद्धा कुठं चालत तर ही चटणी घेऊन जाऊ शकताय। रोज 1 चमचा चटणी तुम्ही खावा। अजिबात मी जास्त तिखट पण नाही चटणी मी बनवली। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। रेसिपी बघितल्यावर धन्यवाद। बाय बाय।